APS वेल्थ व्हेंचर नावाची कंपनी वर आपण बघितलं असेल, या कंपनीनं जवळजवळ 700 कोटी रुपयांचा गैरप्रकार केला. म्हणजे काय केलं तर या दोन्ही ठगांनी, अविनाश राठोड आणि विशाखा राठोड, या दोन्ही ठगांनी काय केलं, 500+ लोकांचे पैसे घेतले. जे आपण म्हणतो सर्क्युलेट, जे म्हणजे सर्कलमध्ये पैसे फिरतात, एकाला एक जॉईन करायचं आणि याच्यातून तुम्हाला 5% नफा, जेवढी रक्कम गुंतवाल त्याच्या 5% नफा आणि 5% मुद्दल, अशी 10% प्रॉफिट तुम्हाला मिळणार. म्हणून यांनी काय केलं, अशा प्रकारे APS वेल्थ व्हेंचर LLP नावाची कंपनी स्थापन केली आणि 20 एप्रिल 2023 रोजी ही कंपनी डबघाईला आली आणि याच्यातील जो अविनाश राठोड नावाचा आरोपी होता, तो आरोपी पळून दुबईला गेला. तर दुबईला पळून गेल्यानंतर त्याची बायको इथं सांभाळू लागली आणि लोकांच्या ज्या अडचणी आहेत वगैरे त्या हँडल करू लागली. परंतु शेवटी जे ठग केलं होतं ते ठगच केलं आणि काय झालं, 3 वर्ष तो पळून गेल्यानंतर जवळजवळ 700 कोटीचा फ्रॉड केल्यानंतर इथल्या काय व्यवस्थित त्याचा छडा लावला नाही. मग त्याच्यानंतर CBIचा याच्यामध्ये रोल आला आणि CBIनी UAEला म्हणजे दुबईला जाऊन तो दुबईला पळून गेला होता. तो दुबईला पळून गेल्यानंतर त्याला तिथून उचलून आणलं. 3 वर्षानंतर त्याला परवा अरेस्ट केली आणि याच्यामध्ये ही जी 500+ लोक आहेत किंवा हजारो लोक आहेत, त्या हजारो लोकांचा 700 कोटीचा फ्रॉड केला. तर आता फ्रॉड झाला, त्याने ते पैसे कुठे ना कुठे मुरवले आणि पैसे मुरवले, आता त्याला शिक्षा तर होणारच, जे काय असेल ते न्यायव्यवस्था बघेल. परंतु ह्या लोकांचे जे पैसे गेलेत, ह्यांची रोजीरोटी, यांनी जे पैसे साठवून ठेवले, यांची मिळकत गेली, ती पैसे परत कसे मिळणार? तर ते पैसे परत मिळू शकतात आणि त्यासाठी आपल्याला एक प्रक्रिया आहे. ही जी आता ह्या ज्या अशा प्रकारच्या पॉन्जी स्कीम आहेत देशात, महाराष्ट्रात अशा रोज कुठे ना कुठे चालू असतात. याच्यामध्ये आपला फ्रॉड झाला, कोणतीही अशा प्रकारची पॉन्जी स्कीम असू द्या, त्याच्यामध्ये फ्रॉड झाला, आपण FIR केली. FIR केल्यानंतर आपण त्याच्यावरती आरोपीला पकडल्यानंतर त्याच्यामध्ये चार्जशीट आलं किंवा त्या आरोपीला पकडण्याच्या वेळेस इंटरव्हेनर अप्लिकेशन दाखल करून आपण तिथून प्रॉपर्टी रिटर्न म्हणून त्याच्या अकाउंटवरती पैसे असतील तर ते पैसे आपल्याला परत घेऊन, अथवा त्यानं जर आपल्याला चेक दिला असेल श्युरिटीचा, तो चेक बाउन्स केसतर्फे, किंवा त्याची जर एखादी फिजिकल प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीला प्रथम आपण सीज करून JDRना त्याची बातम्या सांगून की त्यांनी आमच्याकडून पैसे घेऊन ते फसवेगिरी करून ते कृत्य केलेलं आहे असं सांगून ती प्रॉपर्टी आपण रिकव्हरी सूटमध्ये दाखल करून, अशा प्रकारे पॉन्जी स्कीम म्हणजे ही फसवणुकीच्या ज्या स्कीम आहेत याच्यामधून आपल्याला पैसा मिळू शकतो आणि आपली फसवणूक अशा महाठगापासून, बंटी बबलीपासून आपण रोखू शकतो. तर आपल्याला ही प्रक्रिया अशा प्रकारे समजावी आणि आपलं नुकसान होणे याच्यासाठी सदरील व्हिडिओ. नवनवीन माहितीसाठी काळाकोट या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनामध्ये असलेल्या समस्येबद्दल कमेंटमध्ये सांगा.